ती जिल्हा मागासलेल्या जिल्ह्याच्या यादीत देशात नंबर 3 ला आणि ज्यांनी मंत्री म्हणून नेतृत्व केलं ते श्रीमंत खासदाराच्या यादीत नंबर 3 ला. याच्यावरून नेमका विकास कुणाचा झाला आणि भागास कुणाचा झाला हे तुम्हाला निश्चितपणे लक्षात येईल. 40-45 वर्षाच्या पवार साहेबांनी यांना कायमस्वरूपी मंत्रिमंडळात ठेवलं. त्या पवार साहेबांबरोबर गद्दारी करून ही माणसं आता आपल्याला 2 नंबरचा गबाळ ईडी पासून वाचवण्यासाठी एका रात्रीत भारतीय जनता पार्टीत गेले. त्याच भारतीय जनता पार्टीतून आता लोकसभा निवडणूक लढवायला नवरा तिकडेच थांबलाय आणि त्यांच्या मंडळीला राष्ट्रवादीमध्ये पाठवलंय. मला वाटतं एक बाजूला ती माणसं आहेत आणि दुसऱ्या बाजूला ओमराजे आहे. ज्या उद्धव ठाकरेची सत्ता जात होती, ज्या उद्धव साहेबांचा पक्ष जात होता, ज्या उद्धव साहेबांचं चिन्ह जात होतं आणि समोर गेल्याच्या नंतर 50 कोटी रुपये मिळत होते, त्या 50 कोटीवर लाथ मारून उद्धवजी ठाकरे साहेबांवर प्रामाणिकपणे राजीनामा देण्यात एका बाजूला. दुसरं घराणेशाही बद्दल बोललं जात आहे. मला वाटतंय 2019 ला माझ्या आईजी जर राणा पाटील निवडून आले असते तर खालची विधानसभा कोणी लढवली असती हो त्यांच्या? एक तर अर्चनाताईने नाहीतर मग पोरानं. पण ओमराजे खासदार झाल्याच्या नंतर खालची विधानसभा कैलास दादांनी त्या ठिकाणी लढवली. मला वाटतं माझ्या भावानं, माझ्या आईनं किंवा माझ्या बायकोनं ती विधानसभा लढवली नाही. म्हणजे घराणेशाही नुसती भाषणातनं दाखवायची नसती तर ती स्वतः सिद्ध करायची असती. आणि आज मला अभिमान आहे की तेच कैलास पाटील तिथून आमदार म्हणून मी निवडून आले आणि प्रामाणिकपणे उद्धवजी ठाकरे साहेबांच्या माग उभे आहेत त्या 50 कोटीवर लाद मारून. मला वाटतं एवढी 2 उदाहरणं तुम्हाला सांगण्यासाठी पुष्कळ आहेत. मी तुमच्या भागाचा खासदार म्हणून प्रामाणिकपणे मागचे 5 वर्ष काम